नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरिता भरती प्रक्रिया सुरू आहे. तर तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला एक सर्टिफिकेट लागतं. ते म्हणजे तुम्हाला फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट लागतं. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना काय की डाऊट आता तुम्हाला ते दाखवेल फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट. पहिलं तर ते सगळ्यात शेवटी आहे हे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे. जे की तुम्हाला सिव्हिल वैद्यकीय अधिकारी जे आहेत, ओके, वैद्यकीय अधिकारी, शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचं सर्टिफिकेट तुम्हाला लागतं, की प्रॉपर शारीरिकदृष्ट्या तुम्ही सुदृढ असल्याचं सर्टिफिकेट लागतं. तुम्हाला हे लक्षात द्यावं, की तुम्हाला शासकीय वैद्यकीय याचं पाहिजे आहे. तर त्याच्या संदर्भात काय केलं, की हे कधीचं पाहिजे, तारीख कधीची पाहिजे, याच्या संदर्भात त्यांना आम्ही मेल केला आणि त्या मेलमध्ये काय उत्तर आलं ते तुम्हाला काय करेल, की मी दाखवत आहे. तर हे मेल होता सकाळीच केला होता मी ॲक्चुअली हा मेल. तर याच्यात मी असं विचारलं होतं, की मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तारीख संदर्भात माहिती पाहिजे. हे सर्टिफिकेट कोणत्याच्या तारखेचे पाहिजे असं विचारलं होतं. कारण की अजून ग्राउंडला 15 ते 20 दिवस असणार आहेत. कारण त्याच्या पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्याच्यानंतर ग्राउंड होणार आहे. आणि त्याच्यानंतर जे सर्टिफिकेट मी आजचं काढलं तर ते चालेल का असं विचारलं होतं. आजच्या तारखेचं काढलं तर चालेल का असं विचारलं होतं. तर यांनी असं दिलेलं आहे, की वैद्यकीय प्रमाणपत्र हे काढून ठेवावे. ते 1 महिन्यापर्यंत ग्राह्य धरल्या जाणार आहे. म्हणजे 1 महिन्यापर्यंत तुम्हाला चालणार आहे. तर इथून जर 1 महिन्यापर्यंत जर तुमचं ग्राउंड झालं, तर तुम्हाला ते डॉक्युमेंट म्हणजे ते वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला चालणार आहे. ही माहिती होती. तर अशाच इम्पोर्टंट अपडेटसाठी, महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.